गदिमांचं हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच, पण या गाण्याचा अर्थ, या गाण्यातली कथा तुम्हाला माहिती आहे का? चला पाहूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत कबीर हे एक विणकर होते आणि याचा आधार घेऊन गदिमा लिहितात की संत कबीर एकदा विणकाम करता करता रामनामात इतके तल्लीन झाले की ते विणकाम करायचं विसरले. आणि मग आपल्या या भक्ताचं, आपल्या या दासाचं नुकसान होऊ नये म्हणून साक्षात प्रभू श्रीराम स्वतः विणकाम हाती घेतात आणि ते या भक्ताचा दास बनून एक एक धागा विणायला लागतात. हा एक एक धागा विणून एका कापडाचं म्हणजेच एका पटासाचं रूप त्याला देतात. आणि म्हणूनच गदिमा म्हणालेत, राम नामे रंगे राम होई दास, एक एक धागा गुंते रूप ये पटास. त्यानंतर ओळी येतात, विणून सर्व झाला शेला पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम, गुप्त होई राम कौसल्येचा रामबाई. यात गदिमा लिहितात की प्रभू श्रीराम शेला विणताना त्यावर राम नामाचा जप विणतात आणि मग ते गुप्त होतात. म्हणजेच संत कबीरांच्या नकळत ते तिथनं निघून जातात. याचं कारणही तसंच आहे, कारण जेव्हा संत कबीर आपल्या ध्यानामधून परत येतील तेव्हा त्या शेल्यावर राम जप विणलेला पाहून त्यांना असंच वाटेल की आपण आपल्या ध्यान तंद्रीत होतो आणि त्यामुळे इथे रामजप विणला गेला. आणि होतही तसंच. आहे ना कमालीचं लिखाण.